कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 14। वरुणने आपल्या माणसांना बाहेर यासाठी उभं केलं होतं की तो जेव्हा आतलं काम संपवून बाहेर येईल तेव्हा त्याची माणसं त्यांचं काम पूर्ण करतील। वरुण जुनूनच्या इतका जवळ आला की ती मागे वॉश बेसिनलाच टेकली। ती भीतीपोटी अक्षरशः थरथरत होती। वरुणचे ते डोळे आणि त्याचा आवाज ऐकून जुनूनच्या पायाखालची जमीनच सरकली। वरुण तिच्या अगदी जवळ आला आणि तिच्या कमरेवर हात ठेवून म्हणाला, तसंही तू आजही खूप सुंदर दिसतेस। मला वाटलं नव्हतं तुझं हे सौंदर्य अजूनही टिकून असेल। हे ऐकून जुनूनचे डोळे विस्फारले। ती थरथरत्या आवाजात ओरडली, कोण आहेस तू? वरुण हसून म्हणाला, विसरलीस मला? असे म्हणत तो तिची कंबर आवळू लागला। जुनूनने त्याला जोरात धक्का दिला, ज्यामुळे वरुण मागे फेकला गेला। जुनून तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण वरुणने पाठीमागून तिचे केस पकडले आणि तिला इतक्या जोरात खेचलं की तिच्या तोंडातून वेदनेची किंकाळी फुटली। पण बाहेरच्या प्रचंड आवाजामुळे ती किंकाळी कोणालाच ऐकू गेली नाही। जुनून मागे जमिनीवर आदळली आणि भीतीने वरुणकडे बघू लागली। वरुण तिच्या जवळ येऊ लागला तशी ती मागे सरकू लागली। वरुण म्हणाला, माझ्याकडे बघून तू इतकी घाबरतेस का? मी कोण अनोळखी आहे का? तुझे डोळे सांगतायत की तू मला ओळखलं आहेस। वरुणचे हे बोलणे ऐकून जुनूनच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले। तिचे हात थरथरत होते आणि ती स्वतःच्याच गुडघ्यांना नखांनी ओरबाडू लागली। वरुणने तिच्या गालावर हात ठेवला तशी ती दचकली। तिने त्याचा हात झटकला आणि म्हणाली, तू त्या चौघांपैकी एक आहेस ना? हे बोलताना तिचा आवाज कापला होता। वरुण हसला आणि म्हणाला, हे बोलून तू माझ्या मनाला खूप शांती दिलीस। मी तुला अजूनही आठवतोय, पण तू विसरणार तरी कशी? ती रात्र इतकी हसीन होती की ती कधीच विसरली जाऊ शकत नाही। हे ऐकून जुनूनचं रडणं अजूनच वाढलं। तिचे हुंदके त्या वॉशरूममध्ये घुमू लागले। वरुणने पुन्हा तिचा गाल स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण जुनूनने तातडीने उठून दाराकडे धाव घेतली। यावेळी वरुणने तिला पुन्हा केसांनी पकडलं आणि मागे खेचत तिचं तोंड आपल्या हाताने गच्च दाबून धरलं। जुनूनचे डोळे विस्फारले। तिला श्वास घेणं कठीण होऊ लागलं। तिचे पाय जमिनीवर घासले जात होते आणि ती वरुणच्या हातांना नखांनी ओरबाडत होती, पण वरुणला मात्र काहीच फरक पडत नव्हता। तो एखाद्या सैतानासारखा तिच्याकडे बघत होता। वरुणच्या तावडीत जुनून जोरात तडफडत होती। वरुणने तिचं तोंड इतक्या जोरात दाबलं होतं की तिचे डोळे बाहेर येतील असं वाटत होतं। श्वास कोंडल्यामुळे हळूहळू जुनूनचं शरीर ढिलं पडू लागलं आणि ती शांत झाली। जुनून पूर्णपणे बेशुद्ध झाल्यावर वरुणने आपली पकड ढिली केली। जुनून धाडकन जमिनीवर पडली। वरुण तिच्याकडे बघू लागला। तिचा चेहरा रक्तासारखा लाल झाला होता। तो खाली बसला आणि त्याने तिची नाडी तपासली। तिचा श्वास सुरू होता, पण खूपच धीमे, जणू ती आत्ता प्राणच सोडेल। वरुणच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं। तो तिच्याकडे बघत म्हणाला, एकदा तुला जिवंत सोडलं होतं आणि वाटलं होतं की तू पुन्हा कधीच भेट होणार नाहीस, पण आज पुन्हा तू माझ्यासमोर आलीस आणि यावेळी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही। वरुण जुनूनला पुन्हा त्याच नरकात लोटणार का? की आरवीला वेळेवर काही सुगावा लागेल का? कदाचित तू मेली असशील असं मला वाटलं होतं, पण आता तू मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेस। माझं मन सांगतंय की तू जिवंत राहशील, पण जेव्हा तुझे डोळे उघडतील ना, तेव्हा मी तुला मृत्यूपेक्षाही भयानक आयुष्य देईन। खरंच किती सुंदर रात्र होती ती। तुझ्यासारखी पुन्हा एकदा मिळाली तर काय बहार येईल, असं म्हणत त्याने जुनूनच्या निष्पाप चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तो वॉशरूमच्या बाहेर आला। त्याने अजूनही मास्क घातलेला होता आणि तो फोनवर मेसेज करत होता। तो बाहेर येत असतानाच आत जाणाऱ्या नेत्रा आणि लावण्याशी त्याची टक्कर झाली आणि त्याचा फोन खाली पडला। त्या दोघांना तिथे बघून वरुण थबकला। तो आपल्या माणसांना मेसेज करत होता जेणेकरून ते लवकरात लवकर येऊन जुनूनला तिथून घेऊन जातील, पण आता नेत्रा आणि लावण्याला आत जाताना पाहून त्याचे हातपाय थरथरू लागले।
लावण्या रागाने म्हणाले, आंधळा आहेस का, दिसत नाही का? आणि हे मास्क कशासाठी घातले? ही काही मास्क पार्ट नाही आहे, काढते. असं म्हणत तिने वरुणच्या चेहऱ्याकडे हात वाढवला. वरुणने झटकन तिचं मनगट पकडून मुरगळलं आणि गरजला, आपल्या लायकीत राहा असं म्हणून त्याने लावण्याला जोरात धक्का दिला आणि लावण्य थेट जमिनीवर कोसळली. नेत्रा धावत तिला सावरायला गेली. तिला कळेना की कोणी इतका सनकी कसा असू शकतो. लावण्य काही साधीसुधी मुलगी नव्हती. ती एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती, एका बिझनेसमॅनची. नेत्रा तिला उठवू लागली तर दुसरीकडे वरुणचा मेसेज डिलिव्हर झाला होता. आता वरुण घाबरून आपल्या माणसांना फोन लावू लागला की त्यांनी वॉशरूमकडे येऊ नये. जर नेत्रा आणि लावण्याने त्यांना बघितलं तर जुनून बेपत्ता झाल्यावर त्या आरवीसमोर तोंड उघडतील या भीतीने वरुणचा जीव वर खाली होत होता. पण त्याच्या माणसांचा फोन लागतच नव्हता, कारण मेसेज मिळताच त्यांनी स्वतःचे फोन बंद केले होते, जेणेकरून कोणी लोकेशन ट्रॅक करू नये. ते दोघे वॉशरूमच्या दिशेने निघाले होते. लावण्या मात्र रागाने थरथरत म्हणाली, एकदा का हा माणूस मला पुन्हा मिळाला ना तर मी याला सोडणार नाही. पण सध्या मला त्या मुलीला भेटायचंय. मी पण बघतेस काय खास आहे तिच्यात की आरवी तिला पार्टीत घेऊन आलाय. तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता. वरुणचा राग आता ती जुनूनवर काढायचा विचार करत होती. त्या दोघी आत शिरल्या आणि लावण्या ओरडली, ए मुलगी, कोण आहेस तू? बाहेर ये आणि सांग मला, तू आरवीला कशी ओळखतेस? ती इतकंच बोलली होती की अचानक तिची जोरात किंकाळी फुटली. तिची नजर समोर जमिनीवर पडलेल्या जुनूनवर खिळली होती. दुसरीकडे आरवी एका माणसासमोर उभा होता आणि ती दोघे हस्तांदोलन करत होते. तेवढ्यात क्षितिज तिथे आला आणि आरवीला पाहून म्हणाला, तू इथे? ही मीटिंग तर मी करणार होतो. त्याने आरवी समोर उभ्या असलेल्या मिस्टर कपूर यांच्याकडे पाहिले. मिस्टर कपूर हसून म्हणाले, सॉरी मिस्टर क्षितिज मेहरा, पण ही डील झाली आहे. आरवीने जे सॅम्पल दाखवले आहे तसा माल मी आजवर माझ्या आयुष्यात पाहिला नाही आणि मला खात्री आहे की असा माल मला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे मी आरवीसोबत व्यवहार पक्का केला आहे. तुमच्या नुकसानाबद्दल क्षमस्व. आय एम सॉरी. क्षितिज रागाने थरथरू लागला. तो ओरडला, तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही. मी सगळा माल तयार करून ठेवला आहे. मी सोबत सॅम्पलही आणले आहेत आणि आज तुम्ही मला ॲडव्हान्स पेमेंट देणार होता. आरवीच्या ओठांवर मात्र एक विजयी क्रूर हास्य होतं. जुनूनला जमिनीवर रक्ताळलेल्या अवस्थेत पाहून नेत्रा आणि लावण्या काय करतील? आरवीला हे समजल्यावर तो क्षितिज आणि वरुणचं काय करेल? मिस्टर कपूर हसले आणि म्हणाले, क्षितिज, हे सगळं होणार होतं पण कोणतंही कमिटमेंट झालं नव्हतं आणि झालं असतं तरी काय फरक पडला असता? हा काही लीगल बिझनेस नाही आहे जिथे तू मला धमक्या देशील. 2 नंबरच्या धंद्यात फक्त पैसा बोलतो मिस्टर मेहरा, शब्द नाही. असे म्हणून त्यांनी आरवीच्या ग्लासला आपला ग्लास भिडवला आणि म्हणाले, आरवी, तुझा हाच ॲटिट्यूड मला खूप आवडतो. लवकरच पेमेंट पोहोचेल. माल तयार ठेव. आरवीने तिरकस हसत क्षितिजकडे पाहिलं. मिस्टर कपूर गेल्यावर क्षितिज रागाने थरथरू लागला होता आणि तो ओरडला, हे तू चांगलं केलं नाहीस. आरवी हसून म्हणाला, धंदा चुकीचा, अपेक्षा मात्र योग्य गोष्टीची. हीच तुझी चूक आहे. हे ऐकून क्षितिजचा संयम सुटला. त्याने आरवीच्या हातातील ग्लास हिसकावून जमिनीवर आपटला आणि गरजला, जसा हा ग्लास मी फोडलाय ना तसाच तुझा गर्वही फोडेन, तोडेन, मोडेन. तुला वाटतंय ही एक डील हिरावून तुम्हाला संपवलंस? अजिबात नाही. तू माझ्याकडून काही कोटींची डील हिरावलीस ना, मी तुझ्याकडून तुझं सर्वात प्रिय माणूस हिरावून घेईन.
क्षितिजने हे बोलताच आरवीच्या डोळ्यांसमोर जुनूनचा चेहरा लगेच फिरला आणि त्याने एक जोरदार ठोसा क्षितिजच्या जबड्यावर लगावला. क्षितिजनेही प्रतिवार केला. आरवीने त्याची गच्ची पकडली आणि रागाने म्हणाला, माझ्याच तुकड्यांवर पळणाऱ्या कुत्र्यांनी ची इतकी मगरुरी की मलाच चावायला उठलायस. आजूबाजूला लोक जमा होऊ लागले होते. क्षितिजने त्याला धक्का दिला आणि म्हणाला, हो कुत्रा होतो मी, पण आता वाघ आहे आणि हा वाघ तुझी शिकारी करणारच. असे म्हणून तो रागाने निघून गेला. आरवी संतापाने लाल झाला होता, पण अचानक त्याला क्षितिजचे शब्द आठवले आणि त्याला जुनूनची काळजी वाटू लागली. जानम वॉशरूमकडे गेली होती, अजून कशी आली नाही. अर्धा तास झालाय हा विचार मनात येताच आरवी धावत धावत वॉशरूमच्या दिशेने निघाला. धावत पोचल्यावर त्याला कोणाची तरी जोरात किंकाळी ऐकू आली. तो आत शिरला. त्याने नेत्रा आणि लावण्याला बाजूला सारलं आणि समोरचं दृश्य पाहून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जुनून जमिनीवर रक्ताळलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली होती. आरवीने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या मांडीवर उचलून घेतलं आणि तिचं डोकं धरून ओरडला, जानम काय झालं तुला, तू अशी कशी? त्याने तातडीने तिचं मनगट धरून नाडी तपासली. नाडी इतकी मंद होती की जणू प्राण आत्ताच सोडेल. त्याचे डोळे विस्पारले. त्याने जुनूनला उचलून बाहेर आणलं आणि एका सोप्यावर झोपवून तिचे हातपाय चोळायला सुरुवात केली, पण तिचे श्वास अडकत होते. आरवीने कोणताही विचार न करता तिच्या ओठांवर झुकून तिला CPR द्यायला सुरुवात केली. नेत्रा आणि लावण्या तिथेच थरथर कापत उभ्या होत्या. त्यांची पळून जाण्याचीही हिंमत होत नव्हती. आरवीच्या प्रयत्नांना मात्र यश आलं आणि जुनूनने एक दीर्घ श्वास घेतला. आरवी तातडीने बाजूला झाला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. तिचा फिक्कट पडलेला चेहरा आता हळूहळू लाल होऊ लागला होता, पण तिच्या चेहऱ्यावर वरूनच्या बोटांचे व्रण स्पष्ट उमटले होते. जुनून शुद्धीवर आल्यावर कोणाचं नाव घेणार? आरवी आता त्या गुन्हेगाराचा काय हाल करणार? आरवीने तातडीने जुनूनचे हातपाय चोळायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. तेव्हाच त्याची नजर समोर उभ्या असलेल्या लावण्या आणि नेत्रावर पडली. तो झटकन त्यांच्याजवळ आला आणि पुढच्या क्षणी एक जोरदार थप्पड नेत्राच्या गालावर बसली. लावण्या मात्र भीतीने थरथरू लागली होती, तर नेत्रा थेट जमिनीवर कोसळली. लावण्या गयावया करत म्हणाली, आरवी आधी आमचं बोलणं तर ऐकून घे. पण आरवीने तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि तिचं तोंड आपल्या बोटांनी गच्च आवळून धरलं. तो गरजला, काय ऐकू मी? तुम्ही माझ्या जानमची ही अशी अवस्था कशी केलीत? सांगा मला, काय केलं तिच्यासोबत? लावण्या सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण आरवीची पकड सुटण्यासारखी नव्हती. तो रागाने थरथर कापत म्हणाला, जर तुमच्यामुळे माझ्या जानमला काही झालं ना, तर मी तुम्हा दोघींना जिवंत जाळून टाकेन. त्याने लावण्याला एक झटका दिला, तशी ती मागे अडकळली. ती घाबरतच म्हणाली, मी काहीही केलं नाहीये. नेत्रानेही काही केलं नाही. आम्हाला माहीतही नव्हतं की ही मुलगी वॉशरूममध्ये आहे. आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा एक माणूस मास्क घालून बाहेर पडत होता. तुला विश्वास नसेल तर CCTV फुटेज बघून घे. आम्हाला फक्त ही मुलगी तुझ्यासोबत पाहून थोडं वाईट वाटत होतं, पण आम्ही तिला स्पर्शही केला नाही. आरवी जो पुन्हा जुनूनकडे वळला होता त्याने तातडीने मागे वळून लावण्याकडे पाहिलं. लावण्याजवळ येत म्हणाली, आरवी माझ्यावर विश्वास ठेव. तो माणूस खूपच सनकी होता. माझ्याशीही त्याने बदतमीजी केली. कदाचित त्यानेच या मुलीसोबत काहीतरी चुकीचं केलंय, पण ही मुलगी आहे तरी कोण? आरवी मात्र संतापाने जोरात ओरडला, जानम, ती माझी जानम आहे ही. त्याचे डोळे बर्फासारखे थंड आणि हिंस्त्र झाले होते.
त्याने लगेच फोन काढून अव्वलला एक मेसेज टाकला आणि लावण्या नेत्राकडे बघत म्हणाला, निघा इथून, गेट आउट. त्या दोघी तिथून जीवाच्या आकांताने पळाल्या. आरवीने जुनूनला कडेवर उचललं आणि पार्किंगच्या दिशेने धावला. काही वेळातच तो तिला घेऊन आपल्या ब्लॅक मून विलामध्ये पोहोचला होता. त्याने तिला बेडवर झोपवलं. आता जुनूनचे डोळे उघडत होते. तिचा श्वासही सामान्य झाला होता. आरवी तिच्या शेजारी बसून तिचा हात कुरवाळू लागला. तिला आता बरं वाटतंय पाहून त्याने डॉक्टरला बोलावणं टाळलं. 5 मिनिटांनी जुनूनने पूर्ण डोळे उघडले आणि ती आरवीकडे पाहू लागली. एक क्षण ती त्याला बघून राहिली आणि मग अचानक भीतीने दचकून उठून बसली. आरवीने लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, कोण आलं होतं तुझ्याकडे? कोणी केली तुझी ही अवस्था? सांग मला, कोण होता तो? त्याचा जीव घेईन मी. आरवीचा चेहरा रागाने थरथरत होता. जुनूनने अचानक त्याला जोरात धक्का दिला आणि ओरडली, लांब राहा माझ्यापासून. अजिबात माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नका. मी तुमचा जीव घेईन. तिने जवळच असलेली फुलदाणी उचलली आणि आरवीकडे रोखून बघू लागली. आरवी तिच्या दिशेने धावला तेव्हा तिने ती फुलदाणी त्याच्यावर फेकली, पण त्याने ती हवेतच पकडली. तिला पुन्हा जवळ येताना पाहून तिने खिडकीचा पडदा जोरात ओढला आणि त्याच्या अंगावर टाकला. आरवी त्यात अडकला, पण दुसऱ्या क्षणी तो पुन्हा तिच्या दिशेने वाढला. जुनून थरथरत ओरडली, सांगितलं ना, जवळ येऊ नका. तुम्ही खूप घाणेरडे आहात, खूप नीच आहात. तुमच्यासारख्या माणसाने तर जन्माला येताच मरायला हवं होतं. तुम्ही पुन्हा एकदा मला स्पर्श केलात. तुमचे ते घाणेरडे हात लावलेत मला. असे म्हणत ती स्वतःच्याच अंगावरून हात फिरवू घाण पुसल्यासारखी करू लागली. तिचं बोलणं ऐकून आरवीचे डोळे विस्फारले. याचा अर्थ तो मास्क घातलेला माणूस त्या नरधमांपैकीच एक होता ज्यांनी आधी जुनूनवर अत्याचार केला होता. तो तातडीने तिच्या जवळ आला. जुनून पळू लागली, पण आरवीने तिला आपल्या बाहूंमध्ये गच्च आवळून धरलं. तो दात ओठ खाऊन म्हणाला, खबरदार, जर इथून हल्ली तर मला त्या माणसाचं नाव सांग ज्याने तुझ्यासोबत ही नीच कृत्य केलं. त्याला कुत्र्याच्या मौतीने मारलं नाही ना तर आरवी नाव सांगणार नाही. जुनून आरवीकडे पाहत होती आणि पुढच्या क्षणी तिने आरवीला जोरात धक्का देऊन त्याच्या गालावर एक सनसनीत चपराक लगावली. आरवी आता जुनूनच्या या थप्पडीला कसं उत्तर देणार आणि वरूनचा चेहरा येईल का सर्वांसमोर? ब्लॅक मून विलामध्ये आरवी जुनूनला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण जेव्हा जुनूनने त्याच्यावर हात उचलला तेव्हा तो अवाक होऊन तिच्याकडे बघतच राहिला. जुनूनकडून त्याला ही अपेक्षा अजिबातच मुळीच नव्हती. त्याच्या डोळ्यात संताप उसळला होता, कारण आजवर कोणाचीच त्याच्यावर हात उचलण्याची हिंमत मात्र झाली नव्हती. तो वेगाने जुनूनकडे सरकला आणि तिचे जबडे आपल्या बोटात गच्च आवळून धरत म्हणाला, मी तुला सावरतोय. तुझ्यासोबत हे नीच कृत्य कोणी केलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तू चक्क माझ्यावर हात उचललास. जानम, ही चूक तुला खूप महागात पडेल. जुनून रडून लाल झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि आरवीच्या पकडीमुळे तिच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना होत होत्या. आरवीने अचानक तिला सोडलं आणि तो शांत होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा तिच्या जवळ आला. जुनून भिंतीला खिळून उभी होती. आरवीने तिच्या दोन्ही बाजूंना आपले हात टेकले आणि विचारलं, काय केलं त्या माणसाने तुझ्यासोबत? त्याने जबरदस्ती
करायचा प्रयत्न केला की तुला मारण्याचा कोण होता तो. जुनून संतापाने ओरडली, मला तुम्हाला काहीच सांगायचं नाही आहे. असं म्हणून तिने पुन्हा त्याला धक्का दिला. पण आरवी एखाद्या पहाडसारखा तिथेच उभा राहिला. जुनून हतबल होऊन विलाप करत म्हणाली, 6 महिने झाले त्या गोष्टीला, पण त्या 6 महिन्यात तो माणूस कधीच माझ्या समोर आला नव्हता. पण आज त्याने मला पाहिलं. त्याने त्याच्या त्या घाणेरड्या नजरेने मला पुन्हा विवस्त्र केलं. त्याने मला इथे 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 ते स्पर्श केला. असं म्हणत ती आपले हात कधी ओठांवर, कधी मानेवर, तर कधी खांद्यावर फिरवू लागली. ती रडत ओरडली, त्याने मला पुन्हा 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 एकदा स्पर्श केला. तो म्हणाला, मी कपड्यांशिवाय खूप सुंदर दिसते. त्यांना मी अजूनही सुंदर वाटते. त्यांनी मला जिवंत जाळलं. माझ्या अंगावर पेट्रोल ओतून मला आगीच्या हवाली केलं. मी रडत राहिले, गयावया करत राहिले. मला मात्र मरायचं नव्हतं, पण त्यांनी मला मारण्यासाठी पेटवून दिलं आणि तरीही त्यांना मी अजून सुंदर वाटते. त्यांच्यामुळे मी उद्ध्वस्त झाले. त्यांनी माझं सगळं काही हिरावून घेतलं. तिची ती किंकाळी आभाळ फाडणारी होती. पण आरवी मात्र मागे उभा राहून शांतपणे हे सगळं बघत होता. जुनून आता स्वतःवरच तुटून पडली होती. तिने स्वतःचेच कपडे नखांनी फाडायला सुरुवात केली होती. ती वेड्यासारखी ओरडत होती, त्यांनी मला जिवंत जाळलं आणि आता त्यांना मी पुन्हा सुंदर वाटते. त्यांना माझ्या सौंदर्यावर आता पुन्हा घालण्याची संधी मी देणार नाही. यावेळेस मी स्वतःलाच संपवून टाकेन. असं म्हणत ती स्वतःच्याच अंगाला नखांनी ओरबाडू लागली की तिची नखं तिच्या कोमल कायेवर उमटू लागली आणि जखमांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. रक्ताचे थेंब तिच्या अंगावरून खाली ओघळत होते. पण आरवी तिथून हलला नाही. जुनून स्वतःला ओरबाडत राहिली, वेदनेने तडफडत राहिली आणि शेवटी संतापाने ओरडली, तिरस्कार वाटतो मला स्वतःचा, माझ्या सौंदर्याचा अतोनात तिरस्कार वाटतो. मला या शरीराचा तिरस्कार वाटतो, ज्याला त्यांनी कशाच्याही लायक ठेवलं नाही. मला स्वतःला संपवायचंय. मला नाही जगायचं, मला नाही जगायचं. हे बोलता बोलता तिची नजर समोर ठेवलेल्या फ्रूट्स बाउलकडे गेली, ज्यामध्ये एक धारदार चाकू ठेवलेला होता. तो चाकू पाहताच तिने विस्कटलेले केस मागे सारले आणि ती वेगाने त्या चाकूच्या दिशेने धावली. आरवी अजूनही आपल्या जागेवरून हलला नव्हता. त्याची ती खोल नजर अजूनही जुनूनवरच खिळली होती. जुनून स्वतःवर वार करणार का आणि आरवी तिला रोखणार की तिचा हा टोकाचा निर्णय शांतपणे पाहणार. तिला तो चाकू उचलताना पाहून आरवीचे डोळे विस्फारले. तो क्षणार्धातच मागचा पुढचा विचार न करता तिच्या जवळ पोहोचला आणि तिने चाकू स्वतःवर चालवण्यापूर्वीच आरवीने तो हिसकावून घेतला. जुनून रडत होती, सांगितलं ना, मला नाही जगायचंय, मला मरू द्या. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच आरवीने एक सणसणीत चपराक तिच्या गालावर लगावली. जुनून धाडकन जमिनीवर कोसळली. ती इतकी वेळ ज्या हिंस्रपणे स्वतःला ओरबाडत होती, तिची सगळी शक्ती जणू एका क्षणात संपली.
ती जमिनीवर पूर्णपणे निढाळ पडली. तिचे डोळे मिटले आणि ती बेशुद्ध झाली. आरवीने तो चाकू आपल्या मुठीत इतक्या जोरात आवळून धरला होता की त्याची धार त्याच्या तळहाताला कापून आत शिरली होती. त्याच्या हातातून रक्ताचे थेंब जमिनीवर टपकत होते. बाहेर आरडाओरडा ऐकून हरिकाकांनी तातडीने अव्वलला फोन केला होता. अव्वल धावून आरवीच्या खोलीत आला तेव्हा त्याला आरवीच्या हातातून वाहणारं रक्त आणि जमिनीवर पडलेली बेशुद्ध जुनून दिसली. अव्वल तातडीने आरवी जवळ आला आणि त्याची मूठ उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण आरवीची नजर अजूनही जमिनीवरच्या जुनूंवरच खिळली होती आणि त्याने आपली पकड ढिली केली नव्हती. अव्वल संतापाने ओरडला, "हे काय करतोयस तू? अरे सोड तो चाकू. बघ किती रक्त वाहते तुझ्या हातातून." अव्वलने पूर्ण ताकद लावली, पण आरवीचा हात एखाद्या दगडासारखा झाला होता. अव्वलने कळवळून विनंती केली, "आरवी, प्लीज माझी गोष्ट ऐक. तुला तुझ्या जानमची शपथ आहे. तो चाकू सोड." पण आरवीवर काहीच परिणाम झाला नाही. तो एखाद्या पाषाण मूर्तीसारखा निर्विकार झाला होता. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी अव्वलने आपला हात उगारला, पण त्याच क्षणी आरवीने दुसऱ्या हाताने अव्वलचं मनगट पकडलं. आरवी दात ओठ खाऊन म्हणाला, "आज ही चूक केलीस, पुन्हा करू नकोस. मी कोणाचा जीव घेताना समोर कोण आहे हे बघत नाही. चूक म्हणजे मृत्यू." असे म्हणून त्याने अव्वलला जोरात धक्का दिला आणि हातातील चाकू जमिनीवर फेकून दिला. अव्वल संतापाने म्हणाला, "वेडा झाला आहेस का? एका मुलीसाठी स्वतःला जखम करून घेतोयस. तू तर म्हणाला होतास की हे तुझं ऑब्सेशन वेड आहे, पण हे वेड तुलाच संपवून टाकेल." आरवी जो जुनूनला उचलण्यासाठी खाली वाकला होता त्याने पुन्हा एकदा हिंस्र नजरेने अव्वलकडे पाहिलं आणि म्हणाला, "इथून निघून जा, याआधी की हा चाकू तुझ्या जिभेचे तुकडे करेल." अव्वल म्हणाला, "मला हाकलून देशील, पण स्वतःला कसं सावरशील?" आरवीने झटकन कमरेची बंदूक काढली आणि अव्वलवर रोखली. अव्वलचे डोळे जागीच विस्फारले. तो हताश होऊन तिथून निघून गेला. अव्वल गेल्यावर आरवीने बंदूक सोफ्यावर भिरकावली आणि पुन्हा जुनूनकडे पाहिलं. त्याने तिला अलगद उचललं आणि बेडवर आणून झोपवलं. आरवीच्या हातातील रक्तामुळे जुनूनचे कपडेही रक्ताने माखले होते. आरवी मागे सरकला आणि तिला एकटक पाहू लागला. अव्वलचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. तो अत्यंत रागात आणि शांत स्वरात पुटपुटला, "आता संपतील ते लोक ज्यांनी माझ्या जानमसोबत ही नीच हरकत केली. जर एकाला तडपडून मारलं नाही तर मी सुद्धा माझ्या जानमचा मिस्टर गँगस्टर नाही." आत्ता आरवी त्या गुन्हेगाराचा शोध कसा घेणार? जुनून आल्यावर शुद्धीवर तिची प्रतिक्रिया काय असेल? दुसरीकडे आपल्या खोलीत बसलेला वरुण भीतीने थरथरत होता. त्याचे हातपाय गलितगात्र झाले होते. त्याने विचार केला होता की आज तो जुनूनला कायमचं आरवीच्या आयुष्यातून बाहेर फेकून देईल, पण सगळंच उलटलं. आरवी जुनूनला घेऊन घरी परतल्यापासून वरुण आपल्या खोलीत कोंडून बसला होता. तो थरथरतच पुटपुटला, का मी थोडी अजून हिंमत केली नाही? का तिला तिथेच मरू दिलं नाही? पण नाही, पुन्हा एकदा माझ्या आतला
पशु जागा झाला आणि मी तिला माझ्या बिछाण्यापर्यंत आणण्याचा विचार केला. जर तिथेच तिचा खेळ संपवला असता तर ही अडचण अजिबात आलीच नसती. पण आता तर त्या पोरीने मला ओळखलं असेल आणि तिने मला तिथे पाहिलं तर नाही, मी इथे राहू शकत नाही. तिने जर माझे डोळे ओळखले तर मात्र खूप मोठं संकट येईल. मला इथून पळायला हवं. असं बोलून तो उठला आणि सुटकेसमध्ये कपडे भरू लागला. पण अचानक त्याचे हात थांबले. तो आरवीबद्दल विचार करत म्हणाला. आरवी वाऱ्याची दिशा बदलली तरी सावध होतो आणि शोध घेतो की असं का झालं. मी जर इथून पळालो तर त्याला माझ्यावर नक्कीच संशय येईल. नाही, मी जाऊ शकत नाही. त्याने कपडे पुन्हा कपाटात ठेवले. तो अस्वस्थपणे पाणी प्यायला आणि त्याच्या डोक्यात एक सैतानी विचार आला. काय झालं जर मी बाहेर तिला संपवू शकलो नाही तर? ती मुलगी आता याच घरात आहे आणि मी पण. मला फक्त एक संधी हवी आहे तिला कायमचं संपवायची. आणि ती संधी मला उद्या नक्कीच मिळेल, जेव्हा आरवी एखाद्या डीलसाठी घराबाहेर पडेल. यावेळी त्या जुनून शर्माला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. तिला असा धडा शिकवीन की आम्ही चौघं जे करू शकलो नाही ते आत्ता पूर्ण होईल आणि ती कायमची शांत होईल. खूप हौस आहे ना तिला पुरुषांच्या बिछाण्यावर जाण्याची, तर म्हणूनच तिने आरवीला जाळ्यात ओढलंय ना. आता मी तिला सांगेन की तिच्या या शरीराची उष्णता तिला किती भयानक मृत्यू देईल. वरूणच्या चेहऱ्यावर एक निर्लज्ज हास्य पसरलं होतं. सकाळी 8च्या सुमारास जुनूनचे डोळे उघडले. शुद्धीवर येताच ती उठून बसली. तिला कालच्या रात्रीच्या भयानक आठवणी आठवल्या आणि तिचे डोळे पाणवले. तितक्यातच तिच्या कानावर एक आवाज पडला. तुला रडायचं असेल तर खुशाल रड जानम, पण आधी मला त्या माणसाचं नाव सांग ज्याच्यामुळे तुझी ही अवस्था झाली. जुनूनने दचकून सोफ्याकडे पाहिलं तर आरवी तिथेच बसला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे भावशून्य होता. समोर वाईनची बाटली आणि खाली सिगारेटचे असंख्य तुकडे विखुरलेले होते. असं वाटत होतं की तो रात्रभर तिथेच बसून दारू पीत होता आणि सिगारेट ओढत होता. जुनून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. ती बेडवरून उठणार इतक्यातच तिला जाणीव झाली की तिच्या अंगावर एकही कपडा नाहीये. ती भीतीने पुन्हा ब्लँकेटमध्ये शिरली. तिने आरवीकडे पाहिलं, जो आता सोफ्यावरून उठून तिच्या जवळ येत होता. ब्लॅक मून विलामध्ये आपल्या अंगावर कपडे नाहीत हे समजताच जुनूनच्या पायाखालची जमीनच सरकली. ती भीतीने थरथर कापत होती. आरवी तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला होता. जुनून संतापाने आणि रडतच ओरडली, तुम्ही पुन्हा एकदा माझ्यासोबत इतकं नीच हरकत केली. तिचे शब्द ओठातच अडकले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरवी अगदी निर्विकारपणे म्हणाला, आता जेव्हा तू माझी आहेस तर माझ्या इच्छा तुझ्यासोबतच पूर्ण होतील ना जानम. बस मन झालं आणि मी ते केलं. आरवीचे हे शब्द ऐकून जुनूनचा आत्मा पुन्हा एकदा ओरडून उठला. पण या गँगस्टरच्या तावडीतून सुटणं आता अशक्य वाटत होतं.
आरवीने खरोखरच सीमा ओलांडली आहे का? वरून उद्या आपल्या कटामध्ये यशस्वी होणार का? तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून सांगा.